तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर ह्याच्या आधी कधीच असं कंटेंट केलेलं नाही, तर हा कंटेंट आहे सगळा पूर्णपणे इलेक्शनचा। कारण आता सगळीकडे वादळ चालू आहे इलेक्शनचं नगरपालिकेच्या। तर आमच्या आईसाहेबांचं सुद्धा तिकीट फायनल झाले, अपक्ष उभारणार आहेत प्रभाग क्रमांक 4 मधनं। सो आता मस्त म्हणजे प्रचार रॅली वगैरे आहे, तर आम्ही त्यासाठी चाललो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकदम क्वालिटी होणार आहे। प्रचार वगैरे कसा करतायत काय हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे एकदम डिटेलमध्ये। सो व्लॉग मिस करू नका अजिबात, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र करा। तर आता सध्या आपण आहे इथं वज्रवाद पेठमध्ये। तर आपल्याला आज टोटली वज्रवाद पेठचा एरिया आपल्याला कव्हर करायचा आहे। तर आपण त्याच्यामध्ये आता सुरुवात करणार आहे। आपण आता इथून सुरुवात करायची आपल्याला। सो बघू आता आपण पुढं काय काय करायचं आहे ते दाखवू। तर फायनली आता आपल्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। तर आता आपणच आपल्या फोनमधनं आमच्या मम्मीचं आपण शूट करणार आहे सगळं। तर त्याचे पण मी रील्स वगैरे ते सगळे आपण त्याचं पण प्रॉपर आपण एडिटर ठेवला, त्यामुळे काय विषय नाही, सगळं एडिटिंगचा लोड यायला नको म्हणून। आता प्रचाराला सुरुवात झाली आहे, चला आपण आता जाऊया। विषय काय, अपक्ष उभारल्यामुळे अजून चिन्ह काय आलेलं नाही, त्यामुळे मी चिन्ह तुम्हाला सांगितलेलंच नाही। असा विषय आहे जरा, ते पण सांगतो पुढं, ते पण 2-3 दिवसात येईल। ओके, पती पत्नीची 2 मतं फिक्स आहेत। येस 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 येस, असंच एक एक जोडत चाललोय बघा। वर्षापासून महानगर परिषदेची निवडणूक झालेली नाही, आता ती लागलेली आहे। याच निवडणुकीत अतिशय मोठ्या प्रमाणात उमेदवार उतरलेले दिसून येत आहेत। आपल्यासोबत नगराध्यक्ष पदासाठी विश्वेश झपके सर आहेत। सर, आजची आपली निवडणूक ही मोठ्या चुरशीची असणार आहे आणि कशा पद्धतीने हाताळली जाईल? नक्कीच आज तुम्हालाही माहिती आहे की कालचं चित्र जे स्पष्ट झालंय त्याच्यावरनं 2 बलाढ्य ज्या राष्ट्रीय पक्ष आहेत त्याच्याविरुद्ध मी अपक्ष म्हणून निवडणूक लढतोय। पण जर तुम्ही बघितलं तर गेले 10 दिवस झाले मी लोकांमध्ये फिरतोय, लोकांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते विचारतोय, त्यांना माझं विजन काय, माझा व्ह्यू काय आहे ते त्यांना सांगतोय। आणि अक्षरशः अशी प्रतिक्रिया आहे की लोकांना वाटते की सर हेच आमच्या मनात आहे, जे तुमच्या रूपानं बाहेर पडायला लागले। आणि ह्या लोकांचा प्रचंड प्रतिसाद जो माझ्या पाठीमागं आहे त्याच पाठबळावर पूर्ण ताकदीनिशी मी ही निवडणूक लढवणार आहे। माझा असं उद्देश आहे, वेळ खूप कमी आहे, माझं चिन्ह तर 26 तारखेला मिळणार आहे। राष्ट्रीयकृत पक्षांची चिन्ह आधीच मिळाली, त्यांना ऑलरेडी माहिती आहे काय आहे। तरी पण मी अगदी डोअर टू डोअर प्रचार करून प्रत्येक माझ्या ज्या बंधू भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतोय, महिलांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतोय आणि मला खूप छान प्रतिसाद मिळतोय। वेळ कमी असला तरी सुद्धा मी पूर्ण प्रभाग जेवढे काही आहेत तेवढे सगळे कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे। करू शकतो व्यावसायिक दृष्ट्या असं सांगितलं की मला याच्यामध्ये वाटलं ते सगळ्यात मोठा जो आहे तो वाहतुकीचा अडथळा आपल्याकडे खूप आहे। म्हणजे आपले जे रोड्स आहेत त्याच्यावर काही प्रमाणात थोडीशी अतिक्रमणं झालेली आहेत किंवा रस्ते क्लिअर नाही आहेत। तर एक वाहतुकीला शिस्त लावणं हे पण खूप गरजेचं आहे। कारण आज एखादा व्यापारी एखादं दुकान जर काढून तिथं बसलेला आहे किंवा ओपन करून गेलेला आहे त्यानं, तर तिथंपर्यंत ग्राहक पोहोचायला पाहिजे। आणि तुम्ही जर बघितलं तर गावातला आतला जो भाग आहे तिथंपर्यंत लोक पोहोचू शकत नाहीत, त्यामुळे बऱ्याच व्यावसायिकांचे ते अडचणी आहेत। त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की गायधारकांचा एक वेगळा प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामध्ये त्यांचं रिन्युवेशन झालेलं नाही, जे नगर परिषदेचे गाय आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे त्यांना दुप्पट भाडे आकारलं जाते। तर हे प्रश्न थोडेसे ज्यावेळी मला संधी मिळेल, मी ज्यावेळी समोर येईल त्यावेळी हे कसेच चांगल्या पद्धतीनं सोडवता येतील याचा मी हे करणार आहे। वाहतूक आणि हा भाड्याचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे आणि असं मला वाटतं की यातनं नक्की काहीतरी आपल्याला चांगलं करता येईल। तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि शहरातील नागरिकांना काय आता आव्हान कराल तुम्ही? मी नागरिकांना हेच आवाहन करतो की तुम्ही गेल्या जो 9.5 वर्षाचा काळ, त्यात पर्टिक्युलरली 5 वर्षाचा काळ बघितलाय, काय प्रकारचे प्रॉब्लेम्स इथं झाले, राजकारणातल्या उड्या एकमेकांच्या किंवा एकमेकावर कुरघोडी करण्यातच वेळ गेला, गावाचा विकास जो व्हायला पाहिजे होता तो नाहीये झालेला। तर मी नागरिकांनाही करतो की तुम्ही खूप सुज्ञ आहेत, मी काय प्रत्येक गोष्ट सांगावी असा विषय नाहीये, पण एक गावाला चांगलं पुढच्या 5 वर्षामध्ये जे आपलं गतवैभव होतं ते मिळवण्याच्या दृष्टीनं तुम्ही सगळी चांगली माणसं निवडून द्या, असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो। आणि आपण सगळे मिळून, मी असं म्हणत नाही मी एकटाच करू शकतो, आपण सगळे मिळून या गावाला एक पूर्वीचं गतवैभव आपण नक्की मिळवून देऊ असं मला वाटतं। आणि याच्यामध्ये मी जी नगराध्यक्ष पदासाठी संधी मागतोय
ती ही संधी हे लोक नक्की देतील, माझ्या नावाचाच नक्की विचार करतील. कारण मला असं वाटतं की एक पारदर्शी आणि स्वच्छ कारभार करायसाठी एक चांगली टीम इथं यायला पाहिजे आणि लोक मला नक्की संधी देतील. माझ्या पॅनलमधले जे लोक आहेत त्यांना सुद्धा संधी देतील. पॅनल म्हणण्यापेक्षा आम्ही प्रभाग वाईज काही जी चांगली लोक आहेत त्यांना पाठिंबा देणार आहे किंवा त्यांची मदत घेणार आहे, असं मिळून एक चांगलं पारदर्शी कारभारासाठी एक चांगलं पॅनल येईल असं मला वाटतं आणि लोक मला संधी देतील असं नक्की वाटतं. तर पाहिलं दोन महिला स्वाती अंकल लक्ष राहू चार नंबर मधून महिलांमध्ये मिळाले. आहे माझी विद्यार्थीच आहे माझा. येऊन गेलो म्हणून सांग. चार नंबर मध्ये महिलांमध्ये मी आहे, लक्ष राहू द्या. हा? चला. नमस्कार करते. नाही असं देखील लक्ष राहू द्या. स्वाती अंकल हा? चला. त्याला असं वाटतं आता चालून एक 5-6 किलो वजन आपलं कमी होणार आहे. लय फास्ट चालायला लागतंय आणि तुम्हाला मी स्टेप्स दाखवतोच माझ्या किती झाल्या त्या, ते पण इकडं पण लक्ष राहून द्या. चला लक्ष राहू द्या. चार नंबर मधून प्रभागामधून लक्षपदासाठी. आपल्याकडे पदासाठी उभा आहे. काका कुठे आहे का? मागच्या वेळेला त्यामुळे चला होऊ शकतं. जवळपास 3,500 स्टेप्स आणि 2.5 किलोमीटर आपलं सकाळपासून वॉकिंग झालंय. अजून भरपूर आपले एरिया राहिलेत प्रचार करायचे, तर त्या प्रत्येक एरियात आपल्याला प्रचार करायचा आहे. सो बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत, कारण नवीन विषय काय तर आणलाय आणि व्हेरी इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि अजून याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल हे पण मला सांगा. तर तसा पण कॉन्टेंट आपण आणू, आपल्याकडे अजून 10 दिवस आहेत. सो मला कमेंट करून पण सांगा की कसा कॉन्टेंट तुम्हाला बघायला आवडेल, त्यानुसार आपण क्रिएट करू. जाऊन आलोय खरं कोणतरी बरोबर पाहिजे. हाय ना. हा चला गरज आहे तिथं. नमस्ते आहेत मिसेस आहेत सगळं माहिती मला काकाचे स्वाती अंकल नाव लक्षात ठेवायचं. सांगा घरी आणि येऊन जातोच आहे. परत चिन्ह वगैरे मिळालं. आज सुरुवात केली. जाऊन येतो. चला साहेब भाई, मला आज कळायला लागले की आमचा 4 नंबर वॉर्ड केवढा मोठा आहे. आम्ही काय सांगोल्यात नाही, ह्या गल्लीत त्या गल्लीत गाडीवरनं फिरत होतो. चालत फिरायला किती वेळ लागते, कष्ट लागते कळलं. आता या आपल्या आज कॅमेरात आपण चार्जिंग केलेलं नाही. जर माझा व्हिडिओ कट झाला तर प्लीज आजचा दिवस समजून घ्या. उद्यापासून मात्र कंटिन्यू तुम्हाला प्रॉपर सगळा ब्लॉग येणार. कारण मी बॅटरी केलेली नव्हती, मी तिकडनं घेऊन आलो तसं डायरेक्ट हाय असं शूट करायला चालू केलं मी. सो थोडं आजच्या पुरती माफी असू द्या, पण येणार हो कॉन्टेंट तुमच्यासाठी. टेन्शन घेऊ नका तुम्ही. सपला सर बसता काय रे तर फायनली आजच्या आपल्या प्रभाग क्रमांक 4 मधल्या प्रचाराचा एंड झाला आहे. तो पुढं जर अजून प्रचार करायचा असेल तर मी सांगतोच तुम्हाला. बट आपल्या मम्मीसाठी आपण जो काय वैयक्तिक प्रभाग 4मध्ये प्रचार करणार होतो त्याचा एंड झाला आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला तुमचं खूप खूप धन्यवाद. एकदम सलाम तुम्हाला. सो चला आपण आता निघूया, जायचं घरी. अजून जेवण काय केलेलं नाही. सकाळी 9 वाजल्यापासून इथंच आहे कंटिन्यू.
सो असंच प्रेम देत राहा व्हिडिओला आपल्या आणि कमेंट करा अजून तुम्हाला कसा कॉन्टेंट बघायला आवडेल. आपण 100% लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या आपल्या प्रभागातल्या अपडेट्स देऊ आणि एक पॉलिटिकल कॉन्टेंट म्हणजे घरातला एखादा माणूस जेव्हा इलेक्शनला उभारतो आणि तेव्हा घरातले जे काय असतं तर ते सगळं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले डेली अपडेट्स घेत राहा, आपले व्हिडिओ बघत राहा. असंच प्रेम तुम्हाला पण. चला बाय.